नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये FYGC admission.in डॉक्युमेंट्स FYGC ॲडमिशन 2025-26 अंतर्गत विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आपली जी सेंट्रल प्रोसेस झाली पूर्ण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस झाली याबाबत व्हिडिओमध्ये माहिती देणार असून या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आता 11वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा प्रकारचे आहेत, स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन बाय स्टुडंट याबद्दल माहिती देणार आहोत। प्रथमतः आपण सर्वांनी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे FYGC admission.in या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। गुगलवरती विविध प्रकारच्या सर्च इंजिनवरती भरपूर प्रकारच्या डुप्लिकेट वेबसाईट आहेत, त्यावरती न जाता फक्त आपल्याला या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्यासमोर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या इयत्ता 11वीच्या सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2025 मध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल। हा इंटरफेस आल्यानंतर आपल्यासमोर दिसत असल्याप्रमाणे या सर्व इंटरफेस दिसल्यानंतर टू गेट लॉग इन ID द फर्स्ट स्टेप टू कॅन्डिडेट इज रजिस्टर देमसेल्स। प्रथमतः विद्यार्थ्याला लॉग इन ID मिळवण्यासाठी प्रथमतः विद्यार्थ्याला काय करायचं आहे तर आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे। स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करा। स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल, तो म्हणजे विदिन महाराष्ट्र, आउटसाइड महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यातले जे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्राचे डोमिसाइल विद्यार्थी त्यांनी विदिन महाराष्ट्र स्टेट करायचे आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आउट साइड महाराष्ट्र स्टेट असा प्रकारचा आपण इंटरफेस चूज करायचा आहे। त्यानंतर फ्रेशर्स, आपण फ्रेशर्स आहात का, फ्रेशर असाल तर या बटनवर क्लिक करा। रिपीटर विद्यार्थी असाल तर म्हणजे ॲप्लिकेंट अपिअरिंग फॉर द स्टँडर्ड 10 एक्झामिनेशन 2025 अशा प्रकारे असाल तर आपण रिपीटर निवडा। किंवा प्रिव्हियसली मागच्या वर्षी पास झालेला असाल तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता। पुढे त्यानंतर आपलं 10वी स्टँडर्ड फॉर इक्वलंट एक्झामिनेशन बोर्ड, तुमचं बोर्ड कोणतं आहे ते तुम्हाला निवडायचं। विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी SSC बोर्ड आहेत, जे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट अंतर्गत आपलं शिक्षण घेत असाल तर SSC बोर्ड निवडा। जे विद्यार्थी CBSE पॅटर्नमध्ये शिकत होते त्यांनी CBSE निवडायचे। जे विद्यार्थी काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असेल तर त्यांनी हे निवडायचं आहे आणि इंटरनॅशनल ॲक्रोलेट विद्यार्थी असेल तर त्यांनी IB निवडायचं आहे। पुढे आहे इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन, त्यामध्ये IGCE निवडा। आणि जे विद्यार्थी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमध्ये असेल तर NIOS निवडायचं आहे। आणि एखादं इतर यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्यासमोर दिसलेले इंटरफेस आहे, एकूण 5 आहेत। SSC, CBSE, CISE, SCE, IB, IGS, CSE आणि NIOS यापैकी वेगळं असेल तर आपण हे वेगळं निवडू शकता। पुढे आपण गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर आपला सीट नंबर आपण इथे टाकायचा आहे। आपला सीट नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यानंतर प्रथमतः विद्यार्थ्याचं मार्च 2025 टाकल्यानंतर सीट नंबर टाकल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर टाकायचा आहे। क्वेश्चन्स आपले स्क्रुटिनी क्वेश्चन्स आहे, त्याचा आन्सर आपल्याला इथं निवडायचं आहे। स्क्रुटिनी क्वेश्चन निवडल्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण 10वीचा स्टँडर्ड इक्वलायझेशन डिटेल टाकल्यानंतर बोर्ड सीट नंबर, मंथ ऑफ एक्झामिनेशन वगैरे सर्व टाकल्यानंतर नेम ऑफ ॲप्लिकंट आपोआप आल्यानंतर पुढे स्टुडंट बिलॉंगिंग टू SSC बोर्ड सिस्टम विल ऑटोमॅटिकली फेच देअर इन्फॉर्मेशन बाय ऑन क्लिक। विद्यार्थी अगर SSC बोर्डला बिलॉंग करत असेल महाराष्ट्र शासनाच्या तर त्याचा सीट नंबर टाकल्यानंतर संपूर्ण माहिती आपोआप येणार आहे। ॲप्लिकंटचे कॉन्टॅक्ट डिटेल आपल्याला भरायचे आहेत। कॉन्टॅक्ट डिटेल भरल्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला भरायचे आहेत। कॉन्टॅक्ट डिटेल भरा, मोबाईल नंबर टाका, सिक्युरिटी क्वेश्चन्स टाका आणि पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे। पासवर्ड सेट केल्यानंतर आपला हा पासवर्ड आहे आपल्याला इथं सेट करायचा आहे। पासवर्ड इथे आपल्याला सेट करायचा आहे। पासवर्ड सेट केल्यानंतर असलेला कॅप्चा टाका आणि क्लिक रजिस्टर या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या बटनवरती क्लिक करा। रजिस्टर या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता आपला हा डबी विद्यार्थी आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला
की तुमचं ॲप्लिकेशन हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यू आर रजिस्टर सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर लॉगिन आय डी वगैरे आपल्यासमोर येईल. अशा प्रकारचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड आपल्या लॉगिन आय डी येणार आहेत. हा लॉगिन आय डी आपण सर्वांनी लिहून ठेवायचा आहे व्यवस्थित प्रकारे. आणि लॉगिन आय डी वगैरे आल्यानंतर आपला पासवर्ड जो आहे त्यावरतून आपण लॉग इन करायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन या बटनवरती आपल्या स्क्रीनवर दिसत असल्यावर क्लिक करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे सर्व इथं आपल्याला टाकायचं आहे. जे आपल्याला ज्ञात आहे लॉग इन आय डी आपण लिहिलेला आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आफ्टर लॉग इन द पोर्टल स्टुडंट कॅन सी द डॅशबोर्ड हिज लॉग इन आय डी युजर टाईप आणि सर्व आपल्याला इथे दिसणार आहे. आपला लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे सर्व इथे दिसणार आहे. विद्यार्थ्याचा हा दिसणार आहे. आणि त्यानंतर आपण पुढे वेलकम टू द 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2025-26 हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पुढे सर्व माहिती डिटेल भरायची. स्टुडंट आफ्टर लॉग इन स्टुडंट विल रजिस्ट्रेशन डिटेल हे सर्व दिसल्यानंतर आपल्याला आपली स्वतःची संपूर्ण माहिती भरायची. फ्रेशर वगैरे सर्व काय जे असाल तुम्ही विथ इन महाराष्ट्र फ्रेशर SS बोर्ड आहेत आपलं. आणि पुढे गेल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंटचं पर्सनल डिटेल्स आपल्याला सर्व भरायचे आहेत. पर्सनल डिटेल भरा, नेम ऑफ द ॲप्लिकंट त्याचं पूर्ण नाव भरा, आईचं नाव भरा, त्यानंतर जेंडर निवडा, जन्मतारीख निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. पुढे त्यानंतर आपल्याला स्टुडंट फिल द ॲड्रेस डिटेल्स, ॲड्रेस, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट आपल्याला सर्व टाकायचं. तहसील, तालुका, सिटी, विलेज वगैरे टाकायचं. ॲप्लिकंटचं कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा टाकायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला ईमेल आय डीसुद्धा टाकायचा आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला कॅटेगरीचं निवड करायची. ॲप्लिकंट विल सिलेक्ट हिज कॅटेगरी और हर कॅटेगरी सिलेक्ट कॅटेगरी फॉर ॲडमिशन. इन केस ऑफ हॅव्हिंग अदर रिझर्वेशन डिटेल ही विल मेन्शन दॅट. तुमचं दुसरं रिझर्वेशन असेल तर निवडू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ही विल अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल निवडा. सिलेक्ट कॅटेगरी रिझर्वेशन विल रिक्वायर व्हॅलिड डॉक्युमेंट आपले लागणार आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतात. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपली कॅटेगरी निवडायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. पुढे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे. 10वी एक्झाम तुम्ही पास झालात की काय ते तिथं टाकायचं. तुम्हाला चूज करायचं म्हणजे फक्त तुम्हाला निवडायचं आहे इंटरफेस. आणि त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट 10वी पास इंग्लिश सब्जेक्ट ॲट 10th स्टँडर्ड येस म्हणा. पुढे हॅवी पास इन सायन्स सब्जेक्ट इन 10th स्टँडर्ड येस म्हणा. त्यानंतर इंग्लिश मार्क्स डिटेल्स टाका. 100पैकी किती मार्क पडले, इंग्लिश पर्सेंटेज किती टाका. त्यानंतर सायन्सला किती पडले त्याचे पर्सेंटेज टाका. आउट ऑफ मार्क टाका सायन्सचे आणि टोटल मार्क टाकायचं. आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट फ्रॉम अदर एज्युकेशनल बोर्ड्स विल नीड एंटर देअर मार्क्स इन क्वालिफिकेशन डिटेल्स हे सर्व करायचं आहे. पासिंग स्टेटस पास और फेल टाका तुम्ही. त्यानंतर हॅवी पास इन इंग्लिश सब्जेक्ट 10th स्टँडर्डचे टाकायचे. सायन्स सब्जेक्टचे टाकायचे. मिनिमम 5 कंपल्सरी सब्जेक्ट आर मॅन्डेटरी. बेस्ट ऑफ 5 तुम्हाला इथे निवडायचे आहे. बेस्ट ऑफ 5 तुम्हाला त्या निवडायचे. फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज ही सर्व डिटेल माहिती तुम्हाला 10वीच्या एक्झामची भरायची आहे. आय रिपीट 10वीच्या एक्झामची भरायची आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर पुढे जायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. सिलेक्ट गायडन्स सेंटर फॉर युअर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मग तुम्हाला गायडन्स सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे. तुमच्या जवळचं नजीकचं गायडन्स सेंटर तुम्ही चूज करू शकतात. आणि क्लिक नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. 10th स्टँडर्डचं तुम्हाला इथे बघा, लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे खूप गरजेचं आहे. तर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला इयत्ता 10वीचा मार्कशीट अपलोड करायचं आहे. इयत्ता 10वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल अपलोड करा. जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल स्पोर्ट्स सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचे. एवढे डॉक्युमेंट्स आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे अपलोड करायचे. त्याची PDF, JPG, APG वगैरे आपण अपलोड करू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. पुढे आपल्याला युअर रजिस्ट्रेशन फी इज पेंडिंग. आपल्याला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे.
फी आपल्या रजिस्ट्रेशन फी आपल्या ज्यावेळेस आपण इंटरफेस ओपन करूया किंवा आपल्या लॉगिनला करूया, जी फी येईल आपल्या त्यावरती प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी आपण त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणत्याही बँकेत जाऊन, आय रिपीट, कोणत्याही बँकेत जाऊन आपल्या फी भरायची नाही, तर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरतीच आपल्याला डिरेक्टली फी भरायची. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण ऑनलाईन फी भरा. ऑनलाईन फी भरल्यानंतर आपल्यासमोर दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण फी भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट होईल पार्ट 1 आणि सबमिट झाल्यानंतर त्या ॲप्लिकेशन फॉर्मची आपण प्रिंट काढायची आहे. म्हणजे फी भरल्यानंतर आपण लक्षात ठेवा, ज्यावेळेस फी भरत असतो तो तेव्हा फी भरत असताना आपण बाहेर येत असतो, तर फी पूर्ण झाल्यानंतर इंटरफेस तसाच चालू ठेवायचा आहे. फी पूर्ण झाल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा ओपन होणार आहे आणि त्यानंतर आपण प्रिंट काढू शकतात. तर अशाच प्रकारचे आपल्याला संपूर्ण ॲप्लिकेशन विल लॉक द फॉर्म फॉर फर्दर ॲडमिशन फॉर प्रोसेस आफ्टर पेमेंट झाल्यानंतर तुम्ही लॉक करू शकतात. परंतु डिरेक्टली विद्यार्थी मित्रांना सूचना की डिरेक्टली आपला फॉर्म लॉक करू नका. त्यासाठी आपल्या अजून काही मिस्टेक काही आपल्या चुका झाल्या असेल तर त्या आपण बदल करू शकतात. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला बघा. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.